सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। बऱ्याचशाच ताईंना रांगोळी साचे हवे होते, तर रांगोळी साचे कोणत्या डिझाईन मध्ये आहेत, कुलदेवी, त्याचबरोबर कुलस्वामिनी, अन्नपूर्णा माता, असे बरेचसेच रांगोळी साचे शुभचिन्हाचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रांगोळी साचे बघायला मिळणार आहेत। तर बघा, रांगोळी साचा हा बघा तुळजाभवानी प्रसन्न, सर्वप्रथम तुळजाभवानी प्रसन्न रांगोळी साचा तुम्हाला मी दाखवत आहे। तर हा तुळजाभवानी प्रसन्नचा रांगोळी साचा आहे, खूप सुंदर आणि छान आहे। ह्याच्यामध्ये बघा शुभचिन्ह आहेत, ज्ञानकमळ आहे, गोपद्म आहे, स्वस्तिक आहे, पाऊल आहे, सगळे शुभचिन्ह ह्या रांगोळी साच्यामध्ये तुम्हाला मिळतात। तर हा साचा लाकडी आहे बरं का, सागवानी, खूप छान क्वालिटी आहे ह्याची, बऱ्याच ताई आपल्याकडे ऑर्डर करतात। तर हा तुळजाभवानी प्रसन्न रांगोळी साचा आहे, ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। त्याचबरोबर बघा, जय जय रघुवीर समर्थ, बऱ्याचशाच ताईंना जय जय रघुवीर समर्थ हा सुद्धा रांगोळी साचा हवा असतो। तर जय जय रघुवीर समर्थ पाठीमागे नव्हता, पण तुमच्या सर्वांच्या रिक्वायरमेंट नुसार हा सुद्धा आम्ही ऑर्डर म्हणजे बनवून घेतलाय। ह्याच्यामध्ये सगळे शुभचिन्ह, कमळ दल आहे त्याच्यामध्ये बघा, बरेचशाच शुभचिन्ह असणारे रांगोळीचे शुभचिन्ह आहे त्याच्यामध्ये। तर हा श्री रघुवीर समर्थ हा रांगोळी साचा आहे। त्याचबरोबर बघा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त ह्याच्यावरती बघा दत्त महाराज त्रिमुखी अशी इमेजेस पण आहे, तुम्ही बघू शकता। श्री गुरुदेव दत्त, गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा श्री गुरुदेव दत्तांचा सुद्धा रांगोळी साचा काढू शकता। त्याचसोबत बघा, सद्गुरु श्री शंकर महाराज, ह्याच्यात शंकर महाराजांची प्रतिमा आहे, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर स्वस्तिक आहे, पाऊल आहेत आणि गोपद्म। श्री सद्गुरु महाराज म्हणजे आपले शंकर महाराज, तर शंकर महाराजांचा हा रांगोळी साचा आहे, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा रांगोळी साचा आहे। त्याचबरोबर बघा, श्री सूर्यनारायण प्रसन्न, श्री सूर्यनारायण प्रसन्न, श्री सूर्यनारायण प्रसन्न हा बऱ्याच ताई घेतात, कारण सूर्याचं तेज हे प्रखर आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही एनर्जी, जे काही लहरी होतील त्या पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि एनर्जी फुल तयार होतात। त्यामुळे सूर्य भगवानांची रांगोळी रोज जरी तुम्ही तुमच्या दरवाजात जरी काढली तरी शुभ मानली जाते। तर श्री सत्यनारायण प्रसन्न आणि ह्याचे शंख, चक्र, गदा, कमळ, स्वस्तिक हे 3 शुभचिन्ह ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत। तर हा सूर्यनारायण प्रसन्न रांगोळी साचा आहे, हा नक्की तुम्ही ऑर्डर करा। त्याचबरोबर बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आज जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला हा इमेजेसचा रांगोळी साचा आहे। श्री स्वामी समर्थ इमेजेस बघू शकता, असं स्वामी समर्थांचं किती छान असा रांगोळी साचा आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी अगदी हा ऑर्डर केला तरी चालेल, श्री स्वामी समर्थ। त्याच्यामध्येच बघा, सूर्यनारायण प्रसन्न, तर सूर्यनारायण प्रसन्नाचं चित्र आहे, अशी ह्याचा रथ आहे, घोडा आहे, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर असा सूर्यनारायण प्रसन्न हा रांगोळी साचा सुद्धा खूप छान आहे। त्याच्यावर लिहिलंय बघा, सूर्यनारायण प्रसन्न, तर अगदी तुम्ही हा सुद्धा तुमच्या घराच्या मेन दरवाजाला सकाळ सकाळी काढू शकता। त्याचबरोबर बघा, तुम्ही बघू शकता, हा एक मोठा आहे राम मंदिर म्हणून, राम मंदिराचा मोठा जय श्रीरामांचा रांगोळी साचा आहे। ज्यांना राम मंदिर साचा मिळाला नव्हतं ते अजून सुद्धा ताई घेतात आणि रांगोळी काढतात। त्याचबरोबर बघा, शुभचिन्ह असणार जय जय म्हणजे चैत्रांगण, बऱ्याच ताईंना चैत्रांगण रांगोळी साचा हवा असतो, तर चैत्रांगण रांगोळी साचा बऱ्याचशाच ताईंना हवा आहे। तर चैत्रांगण रांगोळी साचा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल, ह्याच्यामध्ये सगळे चिन्ह आहेत, तुम्ही बघू शकता। तर हा चौकोनी आहे चैत्रांगण। त्याचबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रिय आणि त्यांचा वास या कमळ, सहस्त्र कमळदल मध्ये असतो, माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा। त्यामुळे तुम्ही लक्ष्मीची सेवा करताय, धनलक्ष्मी सेवा करताय, त्यावेळेस तुम्ही ही रांगोळी काढा, सहस्त्र कमळदल म्हणून रांगोळी आहे ही, न चुकता तुमच्या देवपूजेमध्ये शुक्रवारी, मंगळवारी काढा, कारण माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रिय असणारे सहस्त्र कमळदल आहे, ह्याच्यामध्ये त्यांचा वास असतो, त्यामुळे सहस्त्र कमळदल तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये काढा। हा मोठा आहे चौकोनी। त्याचबरोबर बघा, हा एक छोटा रांगोळी साचा आहे, जी लक्ष्मीची पाऊल आहे, छोटा रांगोळी साचा लक्ष्मी पाऊल। त्यासोबत बघा, सगळी शुभचिन्ह, शंख, चक्र, गदा, कमळ, सूर्य, गोपद्म, चंद्र, सगळे शुभचिन्ह असणारा, ह्या सगळे चिन्ह येतात, तो हा शुभचिन्ह असणारा छोटू रांगोळी साचा, संस्कार भारती। तर हा संस्कार भारती म्हणून एक रांगोळी साचा आहे, हा सुद्धा तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये नक्की काढा। त्याचबरोबर बघा, श्रीयंत्र, जसं की तुम्ही सकाळी माझ्या देवपूजेमध्ये बघता नेहमी श्रीयंत्र रांगोळी साचा असतो छोटू मध्ये, तर हा श्रीयंत्र रांगोळी साचा आहे, हा सुद्धा तुम्ही नक्की देवपूजेमध्ये काढा। त्याचबरोबर बघा, हे जास्वंद आहे, गणपती बाप्पांना प्रिय असणार हे जास्वंद आहे, हे सुद्धा तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये काढू शकता। त्याचबरोबर बघा, लक्ष्मीपद, हे लक्ष्मीपद म्हणून रांगोळी साचा आहे, हा सुद्धा काढू शकता। त्याचबरोबर हे लक्ष्मी पदम आहे, हे लक्ष्मी पदम पण तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये काढू शकता। तर ह्याच्यामध्ये बघा असं लिहिलेलं असतं। त्याचबरोबर बघा, गायत्री पाऊल, तुम्ही बघताय हे गायत्री पाऊल आहे बघा, खूप सुंदर असं गायत्री पाऊल। हे ज्ञानकमळ आहे,
हे ज्ञानकमळ, लक्ष्मी तत्व. त्याच्याबरोबर बघा हे लक्ष्मी तत्व, हे लक्ष्मी तत्व असं, ह्याला लक्ष्मी तत्व असं म्हणतात. खूप सुंदर असा लक्ष्मी तत्व रांगोळी साचा आहे. आणि श्रीयंत्र, त्याचं बघा हे एक श्रीयंत्र आहे, श्रीयंत्र. तर असे रांगोळी साचे आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर बघा ऑर्डर पॅकिंगचं काम चालू आहे बरं का. हे एका ताईंची ऑर्डर आहे. त्यांनी ही पितांबरी सारखी पावडर घेतली, हळदीचं कुंकू, मोठा 50 वातींचा डब्बा. ह्यात काय आहे, ह्यात काय आहे, फर टोपी आहे. त्याचबरोबर बघा ताईंनी झुबो कॉईन घेतलेला आहे, रोज कॉईन, आणि हे बघा नजरबट्टू आणि 3 इंच मुळसाठी 7 रंगाचे वस्त्र. काकू तर अशी ऑर्डर आहे ताईंची. तर बघा हा सरस्वती प्रसन्न रांगोळी साचा आहे, खूप छान आहे. ह्याच्यामध्ये शुभचिन्ह तुम्हाला बघायला मिळतात. त्याचबरोबर बघा विष्णू लक्ष्मी प्रसन्न, हा विष्णू लक्ष्मी प्रसन्न आहे. धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी, तो काढा तो टाका ते, धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. त्याचसोबत बघा श्री कुलस्वामिनी प्रसन्न, हा एक रांगोळी साचा आहे. त्याचसोबत बघा महालक्ष्मी प्रसन्न, महालक्ष्मी प्रसन्न. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर बघा वैभव लक्ष्मी प्रसन्न, ह्याच्यामध्ये कलश, कमळ, त्याच्यामध्ये बघा धन, स्वस्तिक आणि समई, वैभव लक्ष्मी प्रसन्न. त्याचबरोबर हा शुभचिन्ह असणार रांगोळी साचा. श्री गुरुदेव दत्त प्रसन्न, हा रांगोळी साचा आहे, खूप छान आहे, हा सुद्धा घेऊ शकता. श्री लक्ष्मी व्यंकटेश्वर प्रसन्न, त्याच्यानंतर हा श्री बालाजी प्रसन्न. त्याचबरोबर बघा कमळ फुल, तुम्ही देवपूजेमध्ये लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी कमळाचा रांगोळी साचा काढू शकता, खूप छान आणि शुभ मानलं जातं. त्याचबरोबर बघा लक्ष्मीची पावलं, हे लक्ष्मीची पावलं खूप छान आहेत. बघू हे पुढे सरकाव 2 मिनिटं. त्यासोबत बघा हे गायवासरू, गायवासराची रांगोळी बऱ्याच ताईंना हवी होती, सध्या उपलब्ध आहे, ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा गोपद्म रांगोळी साचा बऱ्याच ताईंना हवा असतो, तर सध्या उपलब्ध आहे, घ्या. गोपद्म व्यवसाय उद्योगासाठी शुभ मानलं जातं. त्यासोबत बघा स्वस्तिक सरस्वती, हे सरस्वती छोटू रांगोळी साचा आहे. तू कमळ द्या बरं, कमळ द्या ना. त्याच्यामध्ये बघा हा कमळ एक आहे. तर असे एवढे आपल्याकडे रांगोळी साचे उपलब्ध आहेत. तुम्हाला जे हवे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. ठेवून द्या. तर प्राजक्ता ऑर्डर पॅक करते अष्टलक्षी रांगोळी साचा. तर बघा हा अष्टलक्षी रांगोळी साचा आहे, हा मोठा आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी हा अष्टलक्ष्मी रांगोळी साचा ऑर्डर केला तरी चालेल. त्यांची ऑर्डर पॅकिंग करायचं काम चालू आहे. त्यांनी नजरबट्टू, रोज कॉईन, झुबो कॉईन, फर टोपी, हळदीचं कुंकू, त्याच्यासोबत लिक्विड घेतले, पितळेची, चांदीची भांडी, त्यासोबत तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी स्वामींचे वस्त्र आणि रांगोळी साचे. तसंच ऑर्डर पॅक करण्याचं काम सुद्धा चालू आहे. तर ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर हे रांगोळी साचे ऑर्डर करा.